भाऊ ते केसरीच्या खाली निळी आहे की नाही ते दाखवा ते असं 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 हा 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 हे हो हे एक नंबर पीस आहे म्हटलं ताई. स्वेटर चालतं या साडीचा. एक शेवटची साडी उरली अगदी पटापट ह्या साड्या गेल्या. हो खूप लेटेस्ट फॅशन आहे ना हे. असं का? हा तेच दाखवा ते निळेच हा ब्ल्यू. अरे जगदीश, अरे मामा या 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 ताई एक मिनिट हा. अरे हे सोम ये ताईला दाखव बरं ही साडी. ताई दाखवते मुलगा. अरे बोला बा मामा, लस दिवसांचा चक्कर मारला. गिराईक चालू आहे का? गिराईक कर गिराईक कर, मी बसतो थोड्या वेळ. नाही हा पाहते ना. अरे सोमा पाय बरं ताईला काय पाहिजे तर. ताई दाखवते मुलगा. या मामा, लस दिवसांचा चक्कर मारला हा. अरे दाखवा ना, मला दाखवा पहिले, मला घाई आहे. हो सोमा दाखवू दे, बैल दाखवू दे. कोणती साडी पाहिजे तुझं. आणि हे पाय 2 चहा सांग. मामा चहा घेता का कॉफी घेता? अरे राहू दे काहीच नाही घ्यायला ग. तू ते जाय बा ते गिराईक पाहते. नाही अरे कॉफी सांग चांगली इलायची वाली. बोला मामा कसं काय पाय बा ते गिराईक पाय पहिले ते. काय बाई दाखवता चालले गेले. याच्यापेक्षा तिकडच्या दुकानात गेली तर पुरलीच तुम्ही. पण आता ती चांगला माल भेटे ना म्हणून आली. मागच्या बारीने तर साडी घेतली होती, लय मस्त निघाली म्हणून आली. खरं तर असं असते का कुठे? आता मला घरी जाऊन भांडे घासा लागतात, नाही भांडे पडेल आहेत, स्वयंपाक करावं लागते. मामा का दुनियाभराचे धंदे राहतात. दाखवा ना भाऊ लवकर. सॉरी ना, पण मी असं काहीच नाही म्हटलं. बरं विचारा, नाही तर आत्या आई तिथंच होत्या ना. मी काहीच नाही म्हटलं. मी फक्त असंच म्हटलं बाबांना की बाबा आईला काहीतरी करू द्या. का करू देत नाहीत लेडीजला काही? बायांना घरातच का ठेवतात? त्यांना व्यवहारात का नाही घातल्या जात? असं एवढंच. आणि म्हणजे असं मी काहीच नाही म्हटलं ना. तू जरी सरळ म्हटलं असेल, खरं म्हटलं असेल, पण बोलायचं टोनिंग, तुझं टोनिंग व्यवस्थित होतं का बोलायचं? कसं असते, एकच वाक्य असते पण 2 प्रकारे माणूस ते बोलू शकते. ते जर तू शांततेनं प्रेमानं सांगितलं असतं ते वेगळी गोष्ट. तुला काय काम आहे बाबाला शिकवत बसायची? हा एवढे हुशार झाली का तू? बाबाला शिकवत का तू? तिने आज असं जीवन जगले का ते? माझे बाबा जे करतात ते योग्यच करतात, त्यांना शिकवायची काही गरज नाहीये. मी थोडी म्हटलं चुकीचं करतात. मी बाबांना पण नाही म्हटलं ना काहीच. मी फक्त असंच म्हटलं की करू द्या म्हणून. तू असंही म्हटलं, तुम्हाला जर सोयाबीन मध्ये नुकसान झालं तर मग तुम्ही दुसऱ्या वर्षी पेरत ना का? आणि तुम्ही भाव कमी झाला तर मग तुम्ही जर स्वस्तात विकलं तर तुम्ही फसत नाही का? मग तुम्हाला तोटा होत नाही का? मग असं नाही का? माझ्या बाबांनी तुला माहितीये का किती तोट्यान किती नफे केले? त्यांनी जर असं जर तोट्यात बिझनेस केला असता, तोट्याचा माल विकला असता, शेतीत जर त्यांनी नुकसान केलं असतं, एवढं त्यांनी उभं केलं असतं का? हा बघते ना तू, ते वडलो पारती थोडी हे सगळं बाबांनी कमावलं म्हटलं. मग त्यांनी जर असं नुकसान लावले असते तर एवढं मागे पडलं असतं का? त्यांना का नोकरी होती का? मेहनत करून केलं त्यांनी सगळं. असं थोडी आहे नोकरी होती त्यांना पॅकेज वाढत गेलं. शेतीतून पैसा कमावणं सोपी गोष्ट नाहीये. दिसते सोपं, पण शेतकरी सोपं नसते जीवन जगणं. हा निसर्गावर अवलंबून शेती असते, त्या निसर्गाशी ताळमेळ जोडून आणि या मार्केट भावावर अभ्यास करून माल विकायला लागते. शेती म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. मी काहीच नाही म्हटलं बाबाला. मी असं फक्त एक उदाहरण दिलं ते की बा नुकसान कशात होऊ शकते म्हणून का आपण ते काम करणं सोडतो का? मग एखादं नुकसान जर आईने काही केलं असेल की आणली असेल एखादी वस्तू महागाची विकत किंवा फसले असतील ते, त्यांना फसवलं असेल कोणी व्यवहारात, तर मग म्हणून त्यांना कधी व्यवहारच करू द्यायचा नाही. किंवा मग त्यांना नको तू घरातच राहा, सगळं आयता आणून देणं, मग त्यांना व्यवहार कसा समजेल? त्यांना समाजात कसं वावरता येईल? असंच म्हटलं मी. असंच म्हटलं तसाच म्हटलं. स्वतःची बुद्धी स्वतःच ठेव. एक सांगून ठेवतो योग्यता तुला मी आता. मी सगळं बाकी काही ऐकेल, माझ्या बाबांना शिकवत बसू नको. काय ते मी ऐकणार नाही. त्यांना शिकवणे एवढं मी तरी मोठं नाही झालो. तू झाली असेल तर मला सांगून दे, त्याचा इलाज मला करावा लागेल. मी काहीच नाही म्हटलं ना. मीच लावते बाबाला फोन. मी बाबाला सॉरी म्हणते. मी काहीच नाही म्हटलं. मी तर तेवढं फक्त माझं मत मांडलं. मग आपलं मत मांडणं का गुन्हा आहे का? समोरच्याला ते नाही पटलं तर त्याने नाही म्हणायचं की नाही तुझं चुकलं असं म्हणायचं ना. मग मी का मत नाही मांडू का? मी फक्त माझा सल्ला सांगितला की असं होऊ शकते बाबा. मी बाबाला कधी उतरून थोडी बोलली. तर मी त्यांना कशाला शिकवणार आहे? मी तर त्यांच्या जोडूनच शिकते ना. आपणच मोठ्यांना जोडून शिकत असतो ना. मी त्यांना कशाला शिकवणार आहे? मी काहीच नाही म्हटलं ना, तरी मलाच रागावले. मी आईला विचारते, आत्या आई हे बरं आहे. घरी घालायला बाया अशाच तर घालतात रे. कोणत्या सेंटिटी कोणत्या काढल्या ना मामा? हो त्या 15 काढल्या ना. काढल्या का? तेच म्हणलं. आणि हे बाय काही ना लुगड्या घेजो गड्या, 9वारी साड्या घेजो. हो बाया 9वारी साड्या तू जाईल ना माल. गावात लय बुड्या पाड्या आहेत आपल्या. हा दसरा दिवाळी घेतातच बाया. हे बा या अंगा आहेत 9वाऱ्या, त्या घे. काही 6 वाऱ्या घे, काही 9 वाऱ्या घे. हा पातळ घेतोय मामा. प्रत्येक याच्यातलं मी 2-2, 3-3 पीस घेतली अशी. जसं समजा गेला कटला माल की सरळ चालला यायचा. ती आपल्याला समजतेस, त्यानुसार आपल्याला लागला तर डबल घेऊन जायचा आहे की नाही? कारण कोणता माल जास्त कट्टे काही नाही असं हे असते की नाही. सुरुवात आहे की ना तर अजून तो 2-2, 3-3 पीस सगळं घेतलं. 15 साड्या मी सेंटिटी घेतल्या, 15 त्या डिझायनर काढल्या,
ते शिफॉन ते अलग अलग प्रकार असतात मामा त्याच्या जॉर्जेटच्या शिफॉनच्या नेऱ्या कॉटनच्या नेऱ्या असं ते सगळं मिळून तुम्ही म्हणता 30,000 लोकच बसलं पाहिजे. हो 30 लोक सुरुवात आहे कडे अजून आपल्याला काही माहित नाही. मी तर नाहीच म्हणू खरं सांगतो. ती आपली सुनबाईचं म्हणणं झालं की करू द्या बा काही ना काही. म्हटलं करू द्या आता काय तसं नाही कुठे बुडत काय तर असं बुडू हा. मग त्या बायाच्या मनाच्या समाधानासाठी खरं चालू आहे. मला तर काही वाटत नाही बाय उदार नीतीन आमच्या गावातल्या बाया आणि पैसे मागले की भांडत फुगाफुगी. मग आम्ही काय चाललो होतो का घर सोडून आणि आमच्या घरी पैसे आले चाले आम्ही का देतोच नव्हतो का. ते लय डोकं दुखी आहे. गावातलं काम कसं राहते परगावाल्याला पण खजावून म्हणू शकतो की नाही नगद उदार भेटणार नाही. पण गावातला असा ऐन येते वक्तावर की त्याला आपण नाही म्हणू शकत नाही. आणि मग पैशाले भेटा त्याच्या मागं असं आहे म्हणून मी नाही म्हणू करतो. मामी लेन मा बहिणी नाही म्हणू तसं. पण ते या बाया ऐकतात काय आपल्या सुनबाईचं म्हणणं झालं तसं की करू द्या बाबा म्हटलं जाऊ द्या. असं चांगला आहे राजूचा ते बाई सुनबाई चांगला आहे मस्त एकच नंबर. हो सुनलंय आपल्याला चांगली भेटली. हो जसं पाहिजे होतं तसंच. हो माणसं तर एक नंबर काहीच बोला लागत नाही माणुसकीचे आपल्याच सारखं. हो लयच मस्त. सुनबाई लय मस्त गड्या. हो शिकेला आहे पहिले वाटे आम्हाला एवढी शिकेला आहे बा एवढी नोकरी करते बाबू लय मोठ्या कंपनीत होती ते. हो म्हणजे मोठ्या कंपनीत आहे ना इंजिनियर आहे ना. पण घरी म्हणशील ना डोक्यावर पदर घेऊन लागे ते सगळ्याच्यात बसते. स्टँडर्ड आहे लागे आपण म्हणलं तसं गावात बी वावरते आपल्या सोयऱ्या धाऱ्यात बी तसंच. मग आपण जसं सांगतो तसं. हो लय मस्त लेका मनासारखंच भेटलं आपल्याला. हुशार आहे. हो माणुसकीचे सगळं सगळं चांगलं आहे. अरे ले फार चांगलं. दोघं खुश आहेत ना. तुम्ही आमच्या मामी काय म्हणतात. तुम्ही मामी खुश आहे. हो तेच म्हटलं सुनीचं सासूचं पटलं की झालं बाकी काय आपल्याला काय सिंगलवरच्या भेटतेस. या बायचा चालते गोर. नाही सध्या तरी चांगला आहे वा मस्त आहे. आपल्या सुनबाई लय समजदार आहे. हो लय समजदार पोरगी आहे. मस्त. राजू जाईन ना नाही ते जातातच ना नोकरी करतीनच. आता सुनी शिकेला आहे आता राजूच काळ आणि शिकेलच आहे. हो चालू आहे त्याचं. पण त्याचं कसं आहे इतकोच पॅकेज पाहिजे ते 38 पाहिजे. आता ते मुंबईत पाहून राहिले तो ती दोघाईली बा मुंबईत जॉब भेटा सारख्या कंपनीत भेटा असं काही चालू आहे बा. त्याचं चालू राहते. ते लॅपटॉप आहेत त्या दोघाई जोडी अलग अलग आहेत बा स्पेशल स्पेशल. ते दोघाई ते चालू राहते त्याच्यावर ते काय बटणं दाबतात ते आपल्याला काही डोक्शन फिरते ते आपण नांदी नसतं त्याचे. ते त्याचं चालू आहे. त्याला काय बाबा नोकरी लागली की ते भरपूर येतील. हा शेवटी बुडाबुडी म्हणून टाइमपास आता देतो मामीने दुकान टाकून बसते मग ते साड्या ऐकत. आपलं तर आहेच वावर आहे आपलं काय आपल्याला काय. असं आहे ते आता चालू आहे टाइमपास. चांगला आहे चांगला आहे मस्त. बरं अजून काही पाहायचं आहे का दुपोटी टोप्या माणसाचं काही ठेवायचं आहे का जेंट्स मधून. तर मग दुसरे आपला होलसेलर एक विकेट मोडकीच आहे बरं. म्हणजे बॅग आता सुरू केलं ना जेंट्सही सुरू केलं. हो आता काही दिवसात पाहतो चिल्ड्रन्सही सुरू करतो. म्हणजे लेकरो बाकरायचं असं कसं म्हणजे थोडं थोडं वाढवणं चालू आहे बघ. आता तुम्ही घेता का काही माणसं घेण्याचे ठेवता का कपडे गिपडे काही. नाही 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 ते काही नाही माणसा बिनसायचं नाही पाहिजे आपल्याला. ते काही लेकराचंही नाही पाहिजे. त्या बायाचं ते साड्याचं चालू आहे. मग ते साड्या यायचं तेवढं दे फक्त. ते अलग अलग आहे म्हणतो तू काय त्यातले कोणते आहेत ते समजे 2-2 4-4 पीस घेऊन दे. म्हणजे कसं गावात जे कटलं ते डबल न्यू आपण मालतो. बरं चालते चालते. आई आत्या काय व योगिता ते तो सासू बाहेर गेली व. आत्या आई कुठे गेले. काय झालं ते याची ते शकुंतलाची मजुरी राहील ते द्यायची. तिला काल बोलावलं नव्हतं ते याले ते कोठं साफ करून घेतलं तिच्या जोडून ते झाड सारून घेतलं तर तिची मजुरी राहील ती द्यायची तर ते द्यायलाच गेली. ते काहून काय झालं. आत्या तुम्ही होत्या ना तिथं. मी बाबांना काही जोरात आवाजात किंवा असं रागात असं काही बोलली का मी बाबाला. नाही का काय झालं. हे मलाच बोलून राहिले. म्हणते की तू बाबाला शिकवतं तू असं करतं तसं करतं. आता मी का बाबाला शिकवलं का. मी तर फक्त साधं म्हटलं ना असं की बाबा असंही होऊ शकते की करू द्या आईला काही करायचं आहे तर होईल थोडंसं नुकसान तर होऊ द्या. प्रत्येक गोष्टीत नुकसान होते असं सरळ सरळच म्हटलं ना मी. आणि शांततेनं प्रेमानं म्हटलं की नाही बरं. रिक्वेस्ट करूनच म्हटलं की नाही. मी का ऑर्डर दिली का. मी का शिकवलं का बाबाला. आता त्या काय शिकवणार आहे. तू काय कोण गेली शिकवणारी. मा भाऊ लय हुशार आहे त्याला शिकवायची गरज नाही. तू काय शिकवशील. आणि कोण म्हणते तो राजू. त्याला काय तो होता का हजर. मी होती ना हजर मला माहित आहे ना. मा भाऊ आमचाच हुशार आहे. काय तो शिकवल्याने शिकत नाही तो. आणि राजू काय म्हणते त्या शिकवलं नाही ना. त्यांचं असं म्हणणं आहे की मी असं म्हणजे बाबाला असं शिकवून राहिली की बाबा तुमचं हे चुकलं आणि तुम्ही पण नुकसान केलं. आई आत्या सांगा बरं. मी साधं उदाहरण दिलं की नाही की बाबा असं नसते. कधी कधी आपण पीक पेरतो त्याचे नुकसान होते. पीक विकतो भावात नुकसान होते. मग का पीक पेरणं सोडतो का पीक विकणं सोडतो. असं साधं म्हटलं की नाही मी तर मलाच ओरडून राहिले की आत्या बाबाला फोन लावा ना. मी फोन लावला बाबाला तर एंगेजच येऊन राहिला. तुम्ही लावा ना फोन. आईच्या फोनवरून फोन लावा ना. बाबा कुठे आहेत माहित होते. लालता माझ्या टेलिफोन मग लालता तो येतो म्हणे कुठे कामाच्या निमित्त आलो म्हणे. कुठे काम निघालो म्हणे बाई. मग आलो
अर्ध्या घंट्याने येतो म्हणे घरी असा म्हणे. चांगले होते ना, चांगले बोलले ना. म्हणजे नाराज होते का रागात होते? आता फना तू का मला दिसते का? पण सासरा बोलला म्हणे येतो म्हणे बाई, अर्धा घंटा आहे, काम आलं म्हणे म्हणून आलो असं म्हणलं. येईन काही नाही. मा भाऊ काही काही ताना नाही. आणि तू काही त्याला काही बोलली गेली नाही. तू काय हिंमत मा भावाले बोलशील? काही बोलली गेली नाही. त्या राजूला काय आहे म्हणते, काही म्हणते आता. बस 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 कधीच लाव हो. अरे गाडी काय आणली बाबा? ये रे जगदीश ये, मग काढू तुम्हाला. अरे कुठे सुनबाई? सुनबाई कुठे रे? आहे ना अंदर बाबा. तिनं तसं काही म्हटलं नाही. ते जगदीश भाऊ आहेत का? या ना जगदीश भाऊ. बाबा ते काहीच नाही, तिचं तसं काही म्हणणं नव्हतं. दे आवाज दे, सुनबाईला आवाज दे. ये रे ये जगदीश, ये ना अंदर. हा बाबा आले. आत्या आई आले ना बाबा. या सुनबाई, हे याला ओळखलं का? लग्नात पाहिलं तर काय, लग्नात काय एवढं ओळख राहते काय? नाही. आती भाऊ आहे माझा, आपला भाईचा आहे हा. दयाराम काका आहेत की नाही, त्या आत्या पाहिली आता, आत्या येऊन गेली मनबदीची, त्या आत्याचं पोरग. हो का? या ना. का माय बाई जगदीश आले का? या लय दिवसांनी चक्कर मारला जगदीश. आलो बा आता, मामा आलते माझ्या घरी. याच्या घरी गेलता वाटते बाई. हा सांगा, याच्या घरी सासरे काम तर करा म्हटलं. काय गेला तुमच्यासाठी सरप्राईज आणलं बा मामानं. सरप्राईज कायचं माय कायचं सरप्राईज? गाडी तुमचीच आहे वाटते बापा. आता गाडी घेतली काय? दुकान चांगलं चालू आहे. म्हटलं योगिता भाऊचं कपड्याचं दुकान आहे. लय मोठं दुकान आहे साजरं. सबन भेटते बायाचे कपडे, साड्या लागे, नऊवाऱ्या, ड्रेस, हे तुम्ही घालता असे ड्रेस सगळंच असते. हो का? नाही नाही बाबा, गाडी गिडी नाही आहे का? तुमचं सरप्राईज आहे ना तुमचं. अरे सुनबाई, तेव्हा म्हटलं होतं ना सासूबाईला काहीतरी करू द्या. मग तुझ्या आग्रह खातर आता मी तो सासूसाठी 50,000 खर्च केली. आता तो सासूला म्हणा एक बिझनेस वुमन होऊन दाखव मला. बाबा सॉरी, पण मला तसं काहीच नव्हतं म्हणायचं. मी साधं म्हटलं. अरे सॉरी काय त्याच्यात? त्या म्हटलं म्हणून मी आणलं तरी नाही तर सासूला तर मरेल काही नसतं करू दिलं. देव कवी चला आणायचा भात दोघी जणी, चला ते घेऊन या अंदर. ते काय आणलं तुमच्या दुकानाचा माल, चला उद्घाटन करा. कुठे लावता, काय लावता? मी म्हणतो तिकडल्या खोलीत लावा. तिकडे तुमचे गिराईक येतात आणि तिकडे चालले जातात. हा एक साडी पाहायला आले की 10 घंटे बसतील बाया. ते तिकडेच लावा ते तुमचं दुकान. हा घराशी काही लेस नाही. आता बाई म्हणजे तू काय गाडीत काय माल आणलं काय? काही बोलतात, मजाक करतात ते देवकी बाई. आता कायची मजा घाली याले का? मी दुकान सोडून याले दिवसभर हिंडोला मा सांग. याच्या वारपतचं पण साड्या घेतल्या, ते काय लय प्रकारच्या घेतल्या बाई. याले कळतात ते आपल्याला काही कळत नाही. तुम्ही पाय सांगा, तुम्हाला कळते नाही का पुरी? ते घेतलं सबन 50,000 सांगितलं टोटल. त्याला पहिले 30,000 म्हटले होते, पण ते 30,000 ते मग हे राहिले आणि ते राहिले. म्हटलं घे पाहून घेऊ एकदा. 50,000 आले बत्ती दिली आणि तुमचा माल आणला दुकानाचा. आता करा उद्घाटन. खरंच बाबा? मग सुनबाईनं म्हटलं आपण केलं नाही असं होईन काय? हा आता ते शब्द ते बसताना लावून दे सासूचं. हा त्याच्या पहिले चहा ठेव पहिले. भाऊ दिले दुकानातून उचलून आणलं मी. त्याचं दुकान गिराईक सोडलं त्यानं. माझा तो विणला मस्त चहा कर. नाही तू स्वयंपाकाला लाग. नाही मामा जेवण पण नाही बाई, फक्त चहा कर. मामी काय म्हणते, तब्येत गिब्येत? अरे मावशी कसं काय? अरे जगदीश माल मस्त. तू याय काय म्हणते? काय नाही चांगलं आहे. मस्त आहे. आव बा आता ननद भाऊजाई मस्त साडी सेंटर. ननद भाऊजाई साडी सेंटर. हा उद्या आता जंक्शन जलचं दसरा दिवाळी मस्त जल्लोस. हा हो आता काय बापा? बाई माता विश्वासच नाही बसत राहिला. तुम्ही खरंच लगेच साड्या घेऊन आले का लगे? माय बाई हो सांगू. आम्ही किती टेन्शन मध्ये. आम्ही म्हणून माय कुठे गेले? मग तावा चालले गेले आम्ही तर म्हणून कुठे गेले माय बाई? तुम्ही माल आणायला गेलते. सांग माय बाई. पाय योगिता तो सासरे हा सुचू देतात आपल्याला वाटे माय कुठे गेले नाही पाय. सांग माय बाई. योगिता पहिले चहा ठेवी आणि चल मी स्वयंपाकाचं पाहतो. जगदीश जेवीन हे करीन, मग सामान काढू, पूजा करा लागेल. मग पहिल्यांदा माल आला ना आपल्या घरी आपल्या दुकानाचा. मग राजू नारळ आणून दे रे एक दुकानातून. नारळ फळा तिकडली खोली साफ कर लागेल ना ते सगळी. हा सगळं पद्धतशीर हे करून घ्या. असं करा तुम्ही बाया लागा स्वयंपाकाली. आज दुकानात तुमचं सेटलच करून जातो. हा आता म्हणजे खोली तसं हे आहे का व्यवस्थित? तसं ते रॅग ठेवता येते ना? रॅग सगळं आणलं ओके मध्ये, तुमचं काहीच टेन्शन नाही. माय बाई हो सांगा देव की बाई. माय बाई हो मग मा भावाचं काम आहेच तसं. ये जगदीश दादा ये बस, मग काढू माल तू. ये बस पहिले हात पाय धुई. हो गड्या चल चहा ठेवतोय. मस्त फ्रेश चहा कर आणि मग चांगला स्वयंपाक कर एकदम. हो घे दादा दुई हात पाय धुई.
माय गाडी मग तर ती गरीब गाडी भाड्यानं आणली काय सांग माय बाई ओ हाव रत्ने पाय ना माय हे तर कट्टेच्या कट्टे बांधेल आहेत रे माय बाई ओ थँक्यू हा तुम्ही एवढं आमच्यासाठी केलं माय 50,000 खर्च केला थँक्यू हा मले नको म्हणू थँक्यू सुन बैली म्हण तिच्याच त्यानं दिलं आता चांगलं चालू आहे पा कोण उधार नेली पैसे दिले नाहीत तर भांडणं झाली पाहिजे नाहीत मुकाट्यानं राहायचं असं समजायचं तिच्या साडी चोडीचा आहेरच केला आपण हे आता सांगून ठेवू तुम्ही दुकान लावायच्या पहिलेच हा नाही तर मग उधारी दिली नाही मग भांडणं ने दे नाही ते खुशी नाम तिला म्हणा डबल येऊ नको ने पैसे देऊ नको असं समजा तिला आपण ऐरच दिला एक साडी हा थँक्यू सुन बैली म्हणा तिच्याच त्यानं आणलं